मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 2. ती विद्युल्लता. लॅपटॉप स्क्रीनकडे एकाग्रपणे बघत तिची बोटे कीपॅडवर एकसुरात नाचत होती. सहगल ग्रुपच्या प्रेझेंटेशनची तयारी सुरू होती. हे प्रोजेक्ट काहीही करून मिळवायचेच हा चंग तिने बांधला होता. नवीन प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन हे सर्वात आनंददायी काम. या आठवड्याची सर्व कामे संपवून नवीन आठवड्याचे नियोजन करणे हेच आजच्या शनिवारचे ध्येय होते. बहुधा प्रत्येक शनिवारचे. शनिवार सुट्टीचा हे तिने कधीच मानले नव्हते. उलट सुट्टीचा सदुपयोग. घरी असूनही जास्तीत जास्त कामे उरकून सोमवारी नव्या आठवड्याची जोमात सुरुवात करणे हाच तिचा दिनक्रम होता. तिच्यासारख्या अतिव्यस्त प्रोफेशनमध्ये नियोजनाला अति महत्त्वाचे स्थान होते. दिवसभर लॅपटॉपवर बसून आता डोळ्यातून पाणी येऊ लागलेले. तिने डोळे मिटले आणि बोटांनी डोळ्यांना मसाज दिल्यासारखे केले. अजूनही तासाभराचे काम बाकी होते. सकाळपासूनच्या व्यस्त दिनक्रमात सर्व डिपार्टमेंटच्या वीकली मीटिंग्स घेऊन नवीन प्रोजेक्ट्सच्या अपडेट्स झालेल्या. सिनियर मॅनेजर्सचे ऑनलाईन ट्रेनिंग संपवलेले. 3 महत्त्वाच्या क्लायंट्सच्या कामाची तपासणी करून रिपोर्ट्स तयार झालेले आणि अजून बरेच काही. काही क्षण लॅपटॉपवरून नजर हटवून लिव्हिंग रूमच्या भल्या मोठ्या खिडकीतून तिने बाहेर पाहिले. तिच्या 20व्या मजल्यावरील घरातून दूरवर अरबी समुद्राचे दर्शन होत होते. घरातील ही तिची आवडीची जागा. स्लायडिंग विंडो जवळच्या सोफ्यावर बसून निवांत काम करण्यासाठी. आज तो इथे असायला हवा होता. आवडले असते त्याला हे दृश्य. समुद्राचे किती वेड होते त्याला, या विचारात ती. सूर्यराजे कोणत्याही क्षणी अरबी समुद्रात बुडी मारतील अशी संध्याकाळची वेळ. आकाशाच्या कॅनव्हासवर संधिप्रकाशांची उधळण बघत हातातील तिच्या आवडत्या मसाला चहाचा घोट घेतला. ताजेतवाने वाटले. शेजारी ठेवलेल्या मोबाईलचे बऱ्याच वेळा थरथरून नवीन कॉल आणि मेसेजची नोटिफिकेशन देऊन झालेले. पण आता एकही कॉल उचलायच्या मनस्थितीत ती नव्हती. हातातले काम पूर्ण झाल्याशिवाय फोनकडे बघायचे नाही या उद्देशाने गेले तासभर फोन सायलेंटवर होता. पण गेल्या 5 मिनिटात फोनची थरथर विलक्षण वाढलेली. नाईलाजाने तिने फोन हातात घेतला. बघते तर काय, 10 मिस्ड कॉल्स. ऑफिस व्हॉट्सॲप ग्रुपवर 50च्या वर मेसेजेस. अरे कुठे आग लागली असं म्हणत तिने वाचायला घेतले. मेघा, कुठे आहेस? मेघा मॅम, आप निकले क्या घर से? मेघा मॅम, वी आर वेटिंग. मेघा, तू वेळेवर पोहोचत आहेस ना? मेघा मॅम, प्लीज फोन उचला. मेघा, अवॉर्ड सेरेमनी, तू पोहोचलीस का? आम्ही शोधत आहोत तुला. कुठे बसली आहेस? या शेवटच्या मेसेजने डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ओ माय गॉड, शिट शिट शिट, मी अवॉर्ड सेरेमनी कशी विसरले? लॅपटॉप बाजूला सरकवून विजेच्या वेगाने ती जागेवरून उठली आणि 20व्या मिनिटाला तिची कॅब ग्रँड हयात हॉटेलच्या दिशेने धावत होती. तसे पाहिले तर घरापासून 30 मिनिटाच्याच अंतरावर, पण शनिवार संध्याकाळच्या ट्रॅफिकमुळे तिची कॅब गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत होती. अरे आज काय सगळी मुंबई फिरायला बाहेर पडलीये का? बरं झालं मी कार नाही आणली, नाहीतर या ट्रॅफिकमध्ये ड्राईव्ह करणे इज जस्ट इम्पॉसिबल. शेवटी न राहून तिने सरांना फोन केला. गुप्ता सर, आय एम सॉरी, रिअली रिअली व्हेरी सॉरी. पण तुम्ही काळजी करू नका, मी वेळेत पोहोचेन. मी निघाले आहे. सर काही बोलणार त्याआधीच तिने माफी मागितली. त्यांनीही डोंट वरी, इट्स ओके म्हणत हसून फोन ठेवला. कशाला करायच्या या अवॉर्ड सेरेमनी? अवॉर्ड आधीच घोषित झालेले आहे. तिथे जाऊन सर्वांसमोर घेणे ही फक्त औपचारिकता. कशाला हवी?
त्यापेक्षा ज्याच्या त्याच्या ऑफिसमध्ये अवॉर्ड पाठवून द्या. खूप सारा वेळ, पैसा आणि शक्ती वाचेल. थोडे विचित्र वाटले, तरीही तिची ठाम मते होती. ती उगाचच कॅमेऱ्यामध्ये बघून खोटे खोटे हसणे, इंटरव्ह्यू देणे, प्रकाश झोतात असणे, या सर्वांची तिला चीड होती. तिच्या यशाचे आणि कर्तृत्वाचे गोडवे गाण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज नव्हती. ती तिच्या कामात अग्रगणी होती. इतर कुणाचीच मते तिच्यासाठी महत्वाची नव्हती. पण आज तिचा नाईलाज होता. ही अवॉर्ड सेरेमनी गुप्ता सरांसाठी खूप महत्वाची होती. तिचा फोन परत वाजला. मेघा मॅम, अवॉर्ड सेरेमनी स्टार्टेड. वेअर डिड यू रिच? पलीकडून काळजीने अक्षय बोलत होता. अक्षय शर्मा, तिच्या टीममधील सिनियर मॅनेजर आणि गेल्या 6 वर्षातील सर्व प्रोजेक्ट्समध्ये तिचा उजवा हात. अक्षय, मी 5 मिनिटात पोहोचते आहे. प्लीज थोडं सांभाळून घे, तिने त्याला अजिजीने सांगितले. मॅडम, 5 नाही, अजून 15 मिनिटे लागतील. ही टॅक्सी आहे, हेलिकॉप्टर नाही उडत जायला. ड्रायव्हरने नको तिथे नाक खुपसलेच. भाऊ, तुम्ही समोर बघा आणि गाडी वेगात चालवा, तिने त्रासिक नजरेने त्याच्याकडे पाहिले. आणि पलीकडून अक्षयच्या हसण्याचा आवाज आला. मेघा मॅम, हाऊ कॅन यू फॉरगेट अवॉर्ड सेरेमनी? यावेळी तर तो खो खो हसत होता आणि अजूनही काही जणांचे आवाज त्यात मिसळलेले. अक्षय, उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू नको. बस थोडा वेळ सांभाळून घे, तिने केविलवाणी विनंती केली. ग्रँड हयातमध्ये शिरता क्षणी तिने बँक्वेट हॉलकडे धावण्यास सुरुवात केली. पण साडीच्या निऱ्या आणि हातातील क्लच सांभाळत धावणे जरा जडच. अवॉर्ड सेरेमनीचा बोर्ड दिसताच तिच्या पायांचा वेग वाढला. ती पुढील वळणावर सराईतपणे वळणार तेवढ्यात ग्रे सूट परिधान केलेली रुबाबदार, उंचपुरी आणि दणकट देहयष्टी असलेली व्यक्ती अचानक समोर आली. तो खाली बघून चालत होता आणि फोनवर बोलण्यात मग्न. मेघाने पायांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी होत दोघांचेही हात एकमेकांवर आदळले. त्याचा फोन आणि हिच्या हातातील क्लच खाली पडला. सर्व सामान जमिनीवर विखरले. आधीच उशीर झाल्याने वैतागलेली ती जवळजवळ ओरडलीच. कांट यू सी अँड वॉक? जरा नीट बघून चालता येत नाही का? आणि खाली वाकून वस्तू गोळा करू लागली. देन व्हाय आर यू रनिंग विथ क्लोज्ड आईज? तुम्ही डोळे बंद करून का धावत आहात? त्यानेही रागातच प्रत्युत्तर दिले. त्याचे काळेभोर डोळे तिच्यावर रोखलेले. प्रचंड त्रासिक चेहऱ्याने त्याने मोबाईल उचलला. त्याचा चेहरा खूप ओळखीचा वाटला. कुठे पाहिला आहे या विचारात ती. सॉरी, पण मी काही इथे मॅरेथॉन धावत नाहीये. आय एम लेट. अवॉर्ड सेरेमनीसाठी उशीर झाला आहे. तिने सर्व सामान क्लचमध्ये टाकत त्याच्याकडे रागात पाहिले. ओ रिअली? तुम्ही जर समारंभाच्या आयोजन समिती किंवा हॉटेल स्टाफ पैकी एक आहात तर तुम्हाला वेळेच्या आधी इथे हजर राहणे गरजेचे होते. असेही समारंभ संपत आलाय. आता तिथे तुमची काहीच आवश्यकता नाही, त्याने हसत तिला उत्तर दिले. तिचा राग आता दुपटीने वाढलेला. चांगली धारदार प्रत्युत्तर द्यावे ह्या विचारात असतानाच तिचा फोन खणखणला. अक्षय कॉलिंग. तिने विचार केला, अशा अहंकारी आणि आत्मकेंद्री माणसांसोबत वाद घालून काहीच निष्पन्न होणार नाही. जजमेंटल लोकांची कमी नव्हती तिच्या आयुष्यात. त्यात अजून एक भर. एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष त्याच्याकडे टाकत तिने क्लच बंद केला. त्याच्याकडे पाठ करत दीर्घ श्वास घेतला. चेहऱ्यावर नेहमीचे हसू खेळवत तिने बँक्वेट हॉलचे दार उघडले. आपल्या ऑफिस टीमला शोधले. कान पकडत हसून सगळ्यांना सॉरी म्हटले. तिची टीम गेले 30 मिनिट वाट बघत होती. बरीच अवॉर्ड्स देऊन झालेली. गुप्ता सरांच्या शेजारच्या खुर्चीवर बसत परत एकदा केविलवाणे हसत त्यांची माफी मागितली. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती का उशिरा पोहोचली याचे कारण त्यांना माहीत होते. ती शेवटच्या क्षणापर्यंत कुठला तरी रिपोर्ट बनवत बसली असणार ही खात्री होती. हा विश्वास होता.
जागेवर बसल्या बसल्या त्या उद्धट व्यक्तीचे वाक्य परत डोक्यात घुमले. तिच्या डाळिंबी रंगाच्या तस्सर सिल्क साडीत आणि मानेवर विसावलेल्या केसांच्या लो बनमध्ये चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसताना ती नक्कीच इथे ऑड वुमन आउट दिसत होती. पूर्ण बँक्वेट हॉलमध्ये सुटाबुटांच्या उच्च भ्रूसागरात ही सिल्क साडीतील ललना हा विरोधाभासच होता. पण ती अशीच होती, वेगळी, निराळी, विलक्षण. ती जाणून होती की त्या अहंकारी व्यक्तीला असे का वाटले की ती या समारंभाची आमंत्रित असू शकत नाही. ही मते तिच्यासाठी काही नवीन नव्हती. पुरुषप्रधान वित्तीय क्षेत्र, फायनान्स इंडस्ट्री, तिथे आज ती ज्या पदावर होती तिथपर्यंतचा प्रवास काही फुलांच्या पायगड्यांवर झाला नव्हता. तो रस्ता काट्याकुट्यांचा आणि खडतरच होता. स्त्रियांची स्वतःला सिद्ध करत जगण्याची लढाई तर शेकडो वर्षांपासून सुरूच आहे. त्याला ती तरी अपवाद कशी असणार? स्त्रियांबद्दलचे भेदभाव, पूर्वग्रह, तिच्या मतांचे समर्थन न करणारे मॅनेजर, पक्षपातीपणा, अहंकाराचे संघर्ष हे तर तिच्यासाठी नेहमीचेच होते. पण यातील कुणीही तिचा आत्मविश्वास कमी करू शकले नाहीत. तिचा करारीपणा, दृढ निश्चय आणि अखंड मेहनत यानेच आज ती या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या M&A कन्सल्टन्सी, मर्जर अँड ॲक्विजिशन म्हणजेच विलिनीकरण आणि अधिग्रहण ह्या प्रोफेशनमध्ये स्वतःचे असे एकमेव स्थान निर्माण करून खंबीरपणे पाय रोवून उभी होती. कुठल्याही आमिषांना बळी न पडता, कुठलीही तडजोड न करता. ती आनंदी तर होती, पण अजून पूर्णतः समाधानी नव्हती. ती समाधानी असूच शकत नव्हती. एक महत्वाचे ध्येय अजूनही खुणावत होते. तिच्या कंपनीला M&A कन्सल्टन्सी या क्षेत्रातील नंबर 1चे स्थान मिळवून देणे. Our next award, Vice President of the Year, goes to Megha Joshi, Vice President SWC and Company. यांच्या वित्तीय क्षेत्रातील गेल्या 10 वर्षांचे विलक्षण योगदान आणि दैदप्यमान कारकिर्दीसाठी. ह्या घोषणेने तिची विचार शृंखला मोडली आणि ती आनंदाने उभी राहिली. वाकून गुप्ता सरांच्या पाया पडली. भास्कर गुप्ता, तिचे गुरु आणि मार्गदर्शक, SWC अँड कंपनीचे संस्थापक, CEO आणि चेअरमन. गुप्ता सरांचे आशीर्वाद. संपूर्ण टीमच्या टाळ्यांच्या कडकडाट आणि जल्लोषात ती स्टेजकडे निघाली. तडफदार चाल, तेजस्वी आणि पाणीदार डोळे, बुद्धिमान चेहरा आणि स्मित हास्य, ती अवर्णनीय दिसत होती. हे अवॉर्ड देण्यासाठी मी सुप्रीम ग्रुपचे CFO, चीफ फायनान्शियल ऑफिसर राजीव मेहरा यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. निवेदिकेची विनंती हॉलमध्ये घुमली. प्रेक्षकातून कुणीही उठून उभे राहिले नाही. मेघा अस्वस्थपणे स्टेजवर उभी राहून वाट बघत होती. समोर हॉलमध्ये पसरलेल्या पुरुषांच्या गर्दीतून राजीव मेहरा ही व्यक्ती कुठे नाहीशी झाली हा प्रश्न तिला पडलेला. डोळ्यांवर चमकणारे दिवे, कॅमेऱ्याचे झूम झालेले लेन्स आणि प्रेक्षकांच्या रोखलेल्या नजरा तिला अजूनच अस्वस्थ करत होत्या. इथे उभे राहून प्रेक्षकांकडे बघत राहण्यापेक्षा बोर्ड रूममध्ये प्रेझेंटेशन देणे तिने पसंत केले असते. तिने निवेदिकेकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले. राजीव मेहराच्या अचानक गायब होण्याने निवेदिकाही घाबरलेली. इथे उभे राहून वाट पाहत वेळ दवडणे मेघाला जमणार नव्हते. तिने निवेदिकेच्या हातून माईक काढून घेतला. यंग लेडी, व्हॉट इज युअर नेम? तुमचे नाव काय? तिने निवेदिकेला विचारले. आधीच गोंधळलेली आणि घाबरलेली ती कशीबशी ततपप करत म्हणाली, मायसेल्फ विशाखा शेट्टी. मेघाने क्षणाचाही विलंब न करता घोषणा केली. लेडीज अँड जेंटलमन, नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून मी हे अवॉर्ड विशाखा शेट्टीकडून घेऊ इच्छिते. आपण आधीच बराच वेळ वाट पाहिली आहे. विशाखा तिथे चिंताग्रस्त उभी आहे. तिच्या भीतीला अजून वाढवण्याऐवजी आपण तिला ही संधी देऊन खुश करूया. तिने बोलता बोलता गुप्ता सरांकडे पाहिले.
गुप्ता सर, तुम्ही सुद्धा माझ्याशी सहमत आहात ना? पूर्ण हॉलमध्ये आनंदाने टाळ्या वाजल्या. गुप्ता सर हसत विचार करत होते, काय करू मी या मुलीचे? कधीही काहीही विचित्र आणि विलक्षण उपाय शोधून काढते. पठडी बाहेर जाऊन निर्णय घेत हमेशा बाजी मारते. कदाचित यामुळेच ती माझी लाडकी आहे, मुलगीच आहे. विशाखा भीत भीतच मेघाच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात हॉलचा मुख्य दरवाजा उघडला गेला. मेघाने पाहिले, मघाचीच ती उद्धट व्यक्ती तिथे उभी होती. त्याच्या भोवया आधी आकसल्या आणि मग नंतर आश्चर्याने वर गेल्या. मघाच्या कुत्सित हास्याचे आता मंदस्मितात रूपांतर झालेले. विशाखाने हर्षोल्लासित होऊन विनंती केली, अरे वा, राजीव मेहरा सर आलेले आहेत. सर, प्लीज स्टेजवर या. मेघाने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ओ अच्छा, हे राजीव मेहरा आहेत तर. तरीच हा चेहरा ओळखीचा वाटला. इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस मॅगझिन्समध्ये झळकणारा चेहरा. सुप्रीम ग्रुपचे CFO. ही तीच अहंकारी व्यक्ती ज्याला वाटले की ती हॉटेल स्टाफ आहे. ही तीच आगाऊ व्यक्ती ज्याला वाटले त्याच्यासारख्या यशस्वी आणि अत्योत्तम समाजाचा घटक ती असू शकत नाही. ही तीच उद्धट व्यक्ती ज्याला अजूनही वाटत आहे की तिला अवॉर्ड मिळू शकत नाही. अजूनही तो मिश्किल हसत आहे. आता तर तिच्या रागाने सर्व सीमा पार केलेल्या. तिने राजीव मेहराकडे पूर्ण दुर्लक्ष करत पुन्हा एकदा प्रेक्षकांवर लक्ष केंद्रित केले. लेडीज अँड जेंटलमन, मी आधीच जाहीर केले आहे की मी विशाखा शेट्टीच्या हातून अवॉर्ड स्वीकारेन आणि माझ्या निर्णयावर मी नेहमी ठाम असते. आय होप मिस्टर मेहरा विल अंडरस्टँड. हे म्हणत तिने पुन्हा एकदा राजीव मेहराकडे एकटक बघितले. राग तर होताच डोळ्यात. तिला अपेक्षित होते की ती अहंकारी व्यक्ती नक्कीच स्टेजवर चढून तिला काहीतरी सुनावेल. पण यावेळी तीही माघार घेणार नव्हती. आणि तेवढ्यात तो काही पावले पुढे आला. स्टेजच्या जवळ येऊन उभा. आपल्या अरमानी सूटच्या दोन्ही खिशात हात घालून क्षणभर तिच्याकडे पाहिले. ओठांचा उजवा कोपरा दुमडत की मिश्किल हसू त्याच्या चेहऱ्यावर झळकले. त्या पिवळसर उजेड्यात लकाकणाऱ्या तिच्या डोळ्यांकडे तो बघतच राहिला. डोळ्यात राग होता तरी मोहक दिसत होती. मिस विशाखा, प्लीज डू दी ऑनर्स. माझ्या वतीने तुम्ही हे अवॉर्ड मिस जोशींना द्या. त्याचा खणखणीत आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. प्रेक्षकांमधून बरीच कुजबूज ऐकू आली. वित्तीय क्षेत्रातले अनेक मातब्बर व्यक्ती प्रेक्षकांमध्ये बसलेले. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील नामांकित लोक उपस्थित होते. सुप्रीम ग्रुपचा CFO असूनही राजीव असा निर्णय घेईल हे अनपेक्षित होते. मेघाच्या चेहऱ्यावरील रागाची जागा आता आश्चर्याने घेतलेली. तिलाही हे अपेक्षित नव्हते. राजीव मेहराच्या सांगण्यावरून विशाखाने अवॉर्डची ट्रॉफी मेघाला दिली. तिचे अभिनंदन केले. टाळ्यांच्या कडकडाटाने हॉल भरून गेला. मॅम, थँक्स मला ही संधी दिल्याबद्दल. तुम्ही विचारही करू शकत नाही आज मी किती खुश आहे तुम्हाला भेटून. आणि माझ्या हस्ते तुम्ही अवॉर्ड स्वीकारले. माझ्यासाठी तर आजचा दिवस अविस्मरणीय झाला आहे. विशाखा भारावून बोलत होती. विशाखा, एक दिवस मला तुलाही असेच यशस्वी झालेले बघायला आवडेल. आणि त्या दिवशी कदाचित मी तुला अवॉर्ड देईन. तो दिवस पाहायला मला नक्की आवडेल. सो माय डिअर विशाखा, ड्रीम बिग अँड वर्क हार्ड. एवढे बोलून दोघीही कॅमेऱ्याला हसत सामोऱ्या गेल्या. फोटोग्राफीची औपचारिकता पूर्ण करून मेघाने एकवार शेवटचे मुख्य दरवाजाकडे पाहिले. मिस्टर मेहरा तिथे नव्हते. ती स्टेजवरून उतरून आपल्या टीमपाशी आली. पुन्हा एकदा टीमचा जल्लोष, अभिनंदनाचा वर्षाव आणि तिच्या नावाचा जयघोष करणारी टीम तिच्या भोवती गोळा झाली. तिने सर्वांचे मनापासून आभार मानले. तिचा हा दृढ विश्वास होता की प्रत्येक यशस्वी टीम लीडरच्या पाठीशी एक उत्कृष्ट टीम उभी असते. आणि आज तिच्या टीममुळेच ती ही ट्रॉफी मिळवू शकली आहे. तिच्या टीमशिवाय ती कुणीच नाही. गुप्ता सरांच्या पाया पडली. त्यांनी तिला प्रेमाने मिठी मारली
आणि डोक्यावरून हात फिरवला. आशीर्वाद दिला. दोघांच्या डोळ्यात पाणी होते. आज दोघांसाठीही खूप आनंदाचा दिवस होता. तिच्या प्रोफेशनल वाटचालीला दिशा देणारे आणि पदोपदी सोबत असणारे तिच्या वडिलांसारखेच गुप्ता सर. अवॉर्ड सेरेमनीनंतर सर्वांसाठी आयोजित केलेल्या पार्टी आणि डिनरमध्ये मेघाला अजिबात रस नव्हता. तिला आता तिच्या उबदार घरट्याचे वेध लागलेले, जिथे काही जण तिची चातकाप्रमाणे वाट बघत होते. त्यांच्या डोळ्यातील ओसंडून वाहणारा आनंद तिला बघायचा होता. त्यांच्या घट्ट मिठीत शिरायचे होते. प्रेमळ स्पर्शासाठी तिचे मन आसुसले होते. तिची पावले घराच्या दिशेने वळली. कुणी घेईल मिठीत गाली ओठ टेकवून, कुणी देईल आशीर्वाद डोळे थोडे पाणवून, कुणी येईल आठवणी मनाच्या गाभाऱ्यातून, आसू अन हसू संगे साजरा होईल तो क्षण.